राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपलं टार्गेट राहणार आहे मसरांच्या खालचे घाण साफसफाई करणार आहे आपण। तर चला मग व्हिडिओ आपला स्टार्ट करू, मसरांच्या खालची घाण स्टार्ट करू। तर मित्रांनो, आपण मसरे बांधून आलो आहे, आता त्यांच्या खालची घाण काढूया। शेण घाण काढणार आहे आपण, त्यासाठी गाड आणणार आहे मी। आणणार आहे मसरांखालचं शान। आज तुम्हाला दाखवतो मी शान काढतो। मसरांच्या खालची स्वच्छता 1 महिना जवळजवळ राहिलेली आहे आणि आज मी ती करणार आहे। बघू किती घाण निघते आणि किती नाही। मित्रांनो, तुम्ही बघू शकता म्हशीच्या खाली आपल्या घाण काढायची ही। आज आपला दिवस फक्त मसरांच्या खालची घाण काढण्यात जाणार आहे, कारण का तर 1 महिना झालं मी शानच काढलं नाही। आता काय करायचं, काम लय होतं। आता आपण साफसफाईला लागू। तुम्हाला दाखवतो, अक्षरशः हा गाडा आणावा लागला आहे, पाठीने मी वाहत होतो। पण ह्या गाड्याच्या सहाऱ्याने आपण काढणार आहे मसरांच्या खालची शान घाण। बघू शकता तुम्ही ही किती घाण राहिलेली आहे। झाडून लोटून घ्यायला सुरुवात करू। तर मित्रांनो, आपण लागलेलो आहे साफसफाई करण्यासाठी। बघू शकता तुम्ही, खूप काम करावं लागतंय। खूपच घाण काढावं लागत त्यासाठी। त्याचा पहिल्यांदा ढिगारा करावा लागणार आहे आता। त्यामुळे तू हा तेवढं झालंय, तेवढं पटपट पटपट भरून जेवढं झालंय तेवढं। अरे आता JCB जर बोलवला चालवायला, तुम्ही बघू शकता गाडा इकडे लाव, पहिला गाडा बघूया आपण। काय तर मित्रांनो, बघू शकता पहिला गाडा भरलेला आहे। असे किती गाडी भरतायत ह्या गाडीचे बघूया आपण सगळेजणच। मला तर वाटतंय 10 ते 15 भरतील। तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा किती भरतील। मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा आमचा छोटासा उकरंड आहे। 1 महिन्याचा शान राहिलेला आहे, त्याच्यात टाकायचं। आता आपली वीट भट्टी चालू होणार आहे, बघू शकता। त्यासाठी माती आलेली आहे। बघूया आज किती उकरंड्यावर शान पडतं ते तुम्हाला मी नक्की सांगेन। शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा, शेवट तुम्हाला कळेलच किती गाडी शान निघते। शकता हा दुसरा तिसरा गाडा आहे, अजून एवढं राहिले, अजून खूप आहे। तिसरा गाडा झालेला आहे, बघू शकता मित्रांनो अर्धा तास साफसफाई केल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम क्लीन झालेला आहे इथली जागा। आणि आपली म्हस तिकडे चरत आहे, बघू शकता। इथून आपल्याला दिसते म्हस। 1 महिन्याचं शेण राहिलेलं काढलेलं आहे साफसफाई करून, बघू शकता तुम्ही। 1 नंबरची साफसफाई झालेली आहे। आता थोडीशी राहिली आहे, तेवढी आपण करूया आणि आपण जाऊया फिशिंगला। बघू शकता काय म्हस आपली वाट बघत होती। आपण आता म्हशीला सोडूया पाण्यात। बघू शकता इथे आत जावं लागते, खूपच आतमध्ये जावं लागतंय। इथं आपल्याला सोडायचं आहे म्हशीचं टार्गेट आपल्या समोर आहे, बघू शकता मित्रांनो। खूपच कठीण काम आहे ही म्हशी पाळणं, म्हणजे खूपच देखभाल करावी लागते। हा चल चल पाण्यात। मित्रांनो, बघू शकता म्हस आलेली आहे। आता ते डायरेक्ट पाण्यात जाणार, डायरेक्ट पाण्यात। आपण तिला ह्या बाबळीला बांधणार आहे।
ह्या बाबळीला बांधणार आहे आपण तिला. मित्रांनो बघू शकता म्हशीला बांधलेलं आहे, मस्त चरत आहे. आता आपण जाऊया रेडीकडे. आपल्या टार्गेट आहे रेडी. ओय शपथ, चिलाप्यांचा कोळका केवढा आहे? चिलाप्यांचा कोळका. मित्रांनो चला आपण जाऊया रेडीकडे. मित्रांनो बघू शकता हे नासकी रेडी हो, इतक्या लांब आलेले आहे म्हशीपासून. काय काय हा बाबा बघू शकता उधळलेली आहे. डायरेक्ट गेली म्हशीकडे. चला तुम्हाला धावतो. म्हस बसणार आहे पाण्यात. आपण जाऊया म्हशीकडे. म्हस कशी पोहते ती धावणार आहे तुम्हाला. चला खूपच आईच्या नातून चाललेलो आहे. इथे बघू शकता मासे कसे तोंड वर करतायत. हो का मासे. मित्रांनो बघू शकता ती मरळ दिसलेली आहे. किती मोठी आहे बघू शकता तुम्ही गाईज. मी तिला धरून आज खाणार होतो पण नको म्हणलं. आज माझी पुण्य आहे. तेव्हा तिथे आहे आपली म्हस. जाऊया म्हशीला सोड्या पाण्यात. तर फायनली मित्रांनो आपलं काम झालेलं आहे. एकदम चकाचक जागा झालेली आहे मसरांखालची. आता राहिली आहे रेडी खालची. रेडी खालची आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काढू. बघू शकता एक नंबरची क्लीन जागा झालेली आहे. मगाच्या जागेच्या बदल्यात खूपच सुंदर जागा झालेली आहे. मुंगूस मुंगूस बघू शकता मित्रांनो, मुंगूस आलेला आहे. मित्रांनो व्हिडिओ बनवता बनवता मग बघितलं तुम्ही मुंगूस गेलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आता मिळूया एका दुसऱ्या नवीन व्हिडिओ मध्ये. दुसरा अमेझिंग व्हिडिओ असणार आहे. उद्या जाणार आहे आपण कॉलेजला. तर उद्याचा व्लॉग कॉलेजचा असणार आहे. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.